महाराजांनी अर्थात घातली, महाराज मला मारा, महाराज मला मारा, पण माझ्या बाळाला मारू नका महाराज. हे तुझे करून शब्द ऐकून राजे काही वाढले. त्यांनी त्याच्या बाळाला आणण्याची आज्ञा दिली. बाळ आणले गेले. त्यांनी ते बाळ हातात घेतले. सावित्रीची काळीच धडधडत होते. ती पळत जाऊन महाराजांच्या पायावर जाऊन पडली. महाराज माझ्या बाळाला मारू नका, महाराज माझ्या बाळाला मारू नका. हे त्याचे बोलणे ऐकून शिवाजीराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ताईसाहेब, ताईसाहेब, कोण म्हणाल मी तुम्हाला मारणार आहे? या बाळाला मारणार आहे. आता मी तुम्हाला ताई म्हटलं, मग हा बाळ माझा बच्चा नव्हे. मी पहिल्यांदाच माझ्या बच्च्याला भेटतोय. त्याला काहीतरी दिलं पाहिजे. बाळच्या दूध पातासाठी ही जिंकलेली गडी मी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुमच्या चोळी मागण्यासाठी. सावित्रीराजांनी शिवाजीराजांकडे पाहिली. नंतर शिवाजीराजांनी स्मित हास्य केले. नंतर शिवाजीराजांनी नजर सखुजी गायकवाडकडे वळवली. सखुजीला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अंगारे बसायला लागले. ते संतापाने थरथर कापायला लागले. त्यांचा रुद्रावतार बघून सखुजी गायकवाड होरपळून गेला.